मित्र हो, वाईपासून 2च किलोमीटर अंतरावरती असलेलं हे दुर्लक्षित मंदिर आणि या मंदिराची अद्भुत वैशिष्ट्ये, त्यासोबतच या मंदिराच्या भिंतींवर असलेलं जीवनाचं सार शिकवून जाणारी शिल्पकला तुम्हाला नक्कीच माहिती नसेल. पण काळजी काय करताय? आम्ही आहोत ना. तर चला मग या अद्भुत मंदिराची ओळख करून घेऊ. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण वाईमधील रास्ते सरदारांनी बांधलेल्या वाकेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये आलोय आणि या मंदिरातील काही अद्भुत गोष्टी आपण पाहणारच आहोत. शिवाय या मंदिराचा इतिहास सुद्धा जाणून घेणार आहोत. आणखी या मंदिराच्या भिंतीवरती काही अशी शिल्प आहेत जी तुम्हाला जीवनाचं सार शिकवून जातील. तर मित्रांनो, या सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून टाका. मित्र हो, वाई शहर हे येथील प्राचीन, पुरातन आणि पवित्र मंदिरांमुळे तसंच येथील तीर्थस्थानांमुळे एक महाराष्ट्रातलं तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यामध्येच रास्ते सरदारांचा एक अमूल्य असा वाटा आहे. वाई शहरातील जवळजवळ 7 घाट आणि बरीचशी मंदिरं रास्ते सरदारांनी बांधली आणि त्यापैकीच एक मंदिर म्हणजेच हे वाकेश्वरचं मंदिर. जर या मंदिराचं बांधकाम आपण बारकाईने पाहायला गेलो तर मंदिराच्या बाहेरच्या गाभाऱ्यात जवळजवळ 24 खांब आपल्याला पाहायला मिळतात. हे मंदिर जास्तीत जास्त 6 ते 8 खांबांवर देखील अवलंबून राहू शकत होतं, तरी सुद्धा 24 खांबांचा इथे वापर केला गेलेला आहे. आत जात असतानाच डाव्या बाजूला आपल्याला श्री गणेशांची एक मंत्रमुग्ध करून टाकणारी लहानशी मूर्ती पाहायला मिळते आणि या मूर्तीच्या बाजूनच आतमध्ये जायला रस्ता आहे. मंदिराचं संपूर्ण बांधकाम हे दगडी प्रकारचं असल्यामुळे मंदिरामध्ये कायम गारवा अनुभवायला मिळतो आणि या मंदिरातील जे स्वयंभू शिवलिंग आहे ते मुख्य गाभाऱ्यापासून जमिनीमध्ये आतमध्ये खोलवर वसलेलं आहे. आणि या शिवलिंगाचं वैशिष्ट्य असं की येथे या शिवलिंगातून कोणताही ऋतू असो 12 महिने पाण्याचा स्रोत चालू असतो आणि या शिवलिंगातून 12 महिने निघणारा पाण्याचा स्रोत या शिवलिंगाद्वारेच बाजूच्या कुंडामध्ये सोडला जातो आणि या कुंडाद्वारे तो जो पाण्याचा स्रोत आहे तो पाण्याचा स्रोत एका गोमुखाद्वारे कृष्णा नदीमध्ये सोडला जातो. या मंदिरामध्ये स्वयंभू शिवलिंगाच्या बरोबर मागच्या बाजूसच माता पार्वतीची आपल्याला एक छोटीशी मूर्ती देखील पाहायला मिळते. मित्र हो, हे जे शिवलिंग आहे ते स्वयंभू प्रकारचं शिवलिंग आहे आणि या शिवलिंगाचं वैशिष्ट्य असतं की 12 महिने या ठिकाणाहून पाणी वाहत असतं. या ठिकाणी बघू शकताय. तर हे जे पाणी आहे ते 12 महिने इथून पाझरत असतं आणि या बाजूनेच हे पाणी मागच्या बाजूला सोडलं जातं कुंडात आणि तेच कुंड कृष्णा नदीपर्यंत पाणी वाहून नेतं. तर मित्रांनो, सर्वप्रथम मंदिराच्या डाव्या बाजूस असलेल्या या कुंडामध्ये शिवलिंगापासून झिरपणारं पाणी हे साठलं जातं आणि या ठिकाणापासून पुन्हा पाणी झिरपून खालच्या बाजूस अजून एक कुंड आहे. या कुंडामध्ये पुन्हा पाणी झिरपून या ठिकाणी देखील जमा केलं जातं आणि या ठिकाणापासूनच मागच्या बाजूस गोमुखाद्वारे हे पाणी कृष्णा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जातं. तर असं हे कृष्णा नदीच्या तटावरती वसलेलं पवित्र ठिकाण. तर मित्र हो, आता ओळीने जाणून घेऊयात या मंदिराच्या भिंतीवरती असलेलं जीवनाचं सार शिकवून जाणारी शिल्पकला. सुरुवातीस मंदिराच्या मागच्या भिंतीवरती असलेलं हे शिल्प हे दर्शवते की या कलियुगामध्ये मोक्षप्राप्ती करण्यासाठी भक्तिमार्गाशिवाय पर्यायच नाही. आणि इथून पुढेच उजव्या बाजूस अनेक शिल्प पाहायला मिळतात जे वेगवेगळ्या गोष्टी दर्शवतात. पुढचं शिल्प म्हणजे राक्षसी शिल्प, जे म्हणजे स्त्री आणि पुरुष हे दोघे जेव्हा एकत्र येतात तेव्हा कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि एक वेगळा जीव निर्माण करू शकतात. आणि त्याच्याच पुढचं शिल्प म्हणजे हे गर्भसंस्काराचं शिल्प. ज्या प्रकारे गर्भसंस्कार केले जातात त्या प्रकारे एखादा जीव निर्माण होऊ शकतो. आता हे शिल्प बघू शकताय, जर दोन्ही बाजूस डिवाइड केले असता 2 वेगवेगळे आपल्याला शिल्पे पाहायला मिळतात. आणि याचाच परिणाम म्हणजे पुढचं जे शिल्प बघू शकताय ते म्हणजे मनुष्याचं तारुण्य जीवन दर्शवण्याचा प्रयत्न केलाय, ज्यामध्ये हत्तीच्या सोंडेमध्ये साखळी आहे आणि हत्ती खुश आहे. आणि याच्याच पुढे गेले असता तारुण्यातून जात असताना मनुष्याला अनेक मोह, इच्छा, आकांक्षा या मनुष्याला विचलित करत असतात. त्याचंच हे उदाहरण म्हणजे या शिल्पाच्या पुढे दिसत असलेलं हे नुसतंच उमलणारं फूल.
आणि इथूनच पुढे गेले असता अजून एक फूल पाहायला मिळतं जे खोलवर रुजलेलं आहे. म्हणजेच मनुष्याच्या इच्छा, आकांक्षा आणि मोह माया यामध्ये गुंतलेला असून त्या इच्छा, आकांक्षा मनुष्याच्या मनामध्ये खोलवर रुजलेल्या आहेत आणि त्यामुळेच मनुष्य हा बंधनात अडकलेला आहे. आणि म्हणूनच मगाशी जी हत्तीच्या सोंडेमध्ये साखळी होती ती आता हत्तीच्या पायामध्ये अडकलेली आहे आणि हत्ती दुःखी आणि कष्टी प्रतीत होतोय आपल्याला. तर याच्या पुढच्या भिंतीवरतीच अजून एक शिल्प पाहायला मिळतं, ते म्हणजेच एक नागाचा वेढा आहे आणि या नागाच्या वेड्याच्या मध्यभागी एक छोटंसं शिवलिंग दिसतं. तर याचा अर्थ एकच की या सर्व मोहमायेपासून सुटून जेव्हा तुम्ही भक्ती मार्गाला लागाल तेव्हाच या बंधनातून मुक्त व्हाल. आणि म्हणूनच या हत्तीच्या पायातली जी साखळी आहे ती पुन्हा एकदा निष्ठून हत्तीच्या सोंडेमध्ये आलेली आहे, कारण हत्ती हा आता भक्ती मार्गाला लागलेला आहे. तर असं हे जीवनाचं सार शिकवून जाणारी या मंदिराच्या भिंतीवरती असलेली ही शिल्पकला. तसंच मित्रांनो, या मंदिराच्या बाहेरच्या परिसरात अनेक प्रकारची छोटी छोटी मंदिरं देखील आहेत, ज्यामध्ये विठ्ठल रखुमाईचं मंदिर, श्री दत्तांचं मंदिर अशा अनेक मंदिरांचा समावेश होतोच. त्याच प्रकारे या मंदिराच्या गाभाऱ्यात एक जुना नंदी पाहायला मिळतो, जो कालांतराने थोडा थोडा जमिनीच्या आतमध्ये गेलेला दिसून येतो. मित्रांनो, मंदिराला चारही बाजूने दगडी तटभिंत आहे आणि इथलं जे वातावरण आहे ते एकदम शांत प्रकारचं वातावरण आहे. पक्ष्यांचा किलबिलाटच फक्त ऐकायला मिळतोय आणि त्याचबरोबर कृष्णा नदीच्या काठावरतीच हे मंदिर वसलं असल्यामुळं इथल्या वातावरणाला आणखीनच एक पावित्रता लाभलेली आहे. आणि त्यासोबतच मित्रांनो, इथली जी तटभिंत आहे दगडी, त्या तटभिंतीवरती मागच्या बाजूला एक छोटीशी खोली आहे. तर ती खोली आता आपण जाऊन पाहणार आहोत. मित्र हो, या मंदिराला चारही बाजूने दगडी तटभिंत पाहायला मिळते आणि या मंदिराच्या मागच्या कोपऱ्यातच या तटभिंतीवरतीच गुहेसारखी असणारी ही गुप्त प्रकारची खोली आपल्याला दिसून येते. तर या खोलीमध्ये आतमध्ये गेल्यानंतर संपूर्ण प्रकारचा काळोखच आपल्याला पाहायला मिळतो. तर ही खोली नक्की कशासाठी असावी याचा मला तरी अंदाज लागला नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मग मित्रांनो, कसं वाटलं आणखीन एक अद्भुत प्रकारचं मंदिर आणि एक अपरिचित ठिकाण. तर हे मंदिर मित्रांनो वाईपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावरती असून सुद्धा पर्यटकांपासून विलुप्त राहिलेला आहे. तर मग मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारची अद्भुत ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.